मी सौ सरोज शेवडे मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित विशेष कथा अभिवाचन कार्यक्रमामध्ये माझी कथा सादर करत आहे। माझ्या कथेचं नाव आहे रिक्षावाला दिनू आणि लेखिका आहेत दीपाली थेटेरा। सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्याला दिनूची रिक्षा थांबलेली असते। दिनू रिक्षावाला कुठल्याशा फॅक्टरीत कामाला होता। फॅक्टरी बंद पडली। बाकीच्या मित्रांनी इथे तिथे छोटी मोठी नोकरी बघितली। दिनूच्या डोक्यात एकच खून, आता नोकरी नाही, काहीतरी उद्योग करायचा। पण पैशांची बाजू लंगडी होती। मदतीचा हात देतील म्हणणाऱ्या नातेवाईकांनी हात आखडता घेत पाठ फिरवली होती। बरं, आधीच चणचण, त्यात अजून भर नको। बायको मुलाची जबाबदारीही डोक्यावर होती। विचार करून डोकं थकलं, पण काय करायचं ते पक्क होत नव्हतं। हो नाही म्हणता म्हणता दुजोरा दिला बायकोनं काहीतरी धंदा करायला। बिचारी वटपौर्णिमा करते मनापासून। सत्यवानाच्या मागे सावित्री, तिला सतत काळजी। नोकरी गेलेला, पैशानं शिणलेला, घरात बसून हवालदिल झालेला नवरा बघून काळजात धस्स व्हायचं। भीती वाटायची, कुठे जीवबीव दिला तर। रात्र रात्र झोपेविना जायची। दिनूची धंदा काय करायचा या चिंतेने आणि बायकोची दिनूच्या चिंतेने। रिक्षा चालवायची ठरलं। लग्नात जेवढे किडूक मिडूक दागिने तिच्या अंगावर पडले होते ते दिनूनं सोनाराच्या अंगावर घातले आणि रिक्षासाठी थोडी पैशांची व्यवस्था केली। इकडून तिकडून मदत घेऊन सेकंड हँड रिक्षा खरेदी झाली सुद्धा। मित्र उपयोगी पडले। मग बायकोच्या हातून रिक्षाची पूजा, सागर संगीत, सगळ्यांना साखर वाटली। नवऱ्याचं समाधान पाहून तीही कृतकृत्य। आज दारात गाडी उभी होती। लाखभर तरी रिक्षा असतील शहरात, त्यात त्याच्या एकीची भर। काही वेगळं तरी ठरवायचं। बसा आता माशा मारत, नाही चालला धंदा तर। आजूबाजूच्या बघणाऱ्यांपैकी काहींनी कौतुक केलं तर काहींनी चुक्कू चेष्टा। त्यानं गाडी काढली, तिला लेकराला देवळात घेऊन गेला। ज्यानं मार्ग दाखवला त्याचे आभार मानायलाच हवेत। देवळाच्या गाभाऱ्यात त्याच्यासाठी देवाला हात जोडणाऱ्या बायकोच्या चेहऱ्यावरील समाधान, कौतुक बघून हरकून गेला होता तो। मनोमन तिला शब्द दिला, देवा तुझ्या साक्षीने सांगतो, खूप कष्ट करीन, लबाडीने वागणार नाही, हिचे दागिने लवकरात लवकर सोडवून आणेन। लेकराच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवून त्याला जवळ घेतलं। दिनू अतिशय मेहनती पण स्वयंभू प्रकरण, त्याची निराळीच तऱ्हा। ठरवलंच होतं त्यानं, खिशात डायरी आणि पेन, बटनाचा नोकिया मोबाईल। ए रिक्षा, मंडईत जाणार काय? नाही नाही, दुसरी बघा, एंगेज आहे, दिनूचं उत्तर। गिराईक वैतागायचे, किती वेळ झाला इथेच उभा आहे आणि म्हणतो एंगेज आहे। दिनूचे कॅल्क्युलेशन मात्र भलतेच। आजूबाजूच्या 2-4 सोसायटीतल्या लोकांनाच ठरवून सेवा द्यायची। फोन फिरवायचा की दिनू रिक्षा घेऊन हजर। बसची नीट अशी सोय नव्हती त्या भागात, त्यामुळे दिनूनं स्वतःहून दिलेली सर्व्हिस झोकात चालू होती। बायकोचे मोडीत घातलेले दागिनेही सुटतील लवकरच, फक्त ठराविक सर्व्हिसेस। त्यामुळे त्याचा मोबाईल नंबर सोसायटीतल्या सगळ्यांकडे। गेटमधून विदाऊट रजिस्टर एंट्री आत बाहेर करण्याची दिनूला बिनविरोध मुभा। बायको ही गुणी, प्रामाणिक, 2-4 घरची दोन्ही भांडी करते सोसायटीतच। दिनू दुपारी 4ला ये बरं नक्की, आजींना दवाखान्यात घेऊन जायचं आहे, टिळक रोडला। एखाद्या सुनेची दिनूशी बोलणी होतात, मग दिनू डायरीमध्ये नाव, फ्लॅट नंबर नोंद करतो आणि वेळेनुसार सर्व्हिस देतो। दिनूची रिक्षा म्हणजे जाणा येणाऱ्याची सोयी बरोबरच चालतं बोलतं वर्तमानपत्र। त्याचे कार्यक्रम राजकारण्यांच्या कार्यक्रमापेक्षा भरगच्च असतात। म्हणता म्हणता डायरी निळी शाई जिरवून भरून जाते। येणाऱ्या फोन कॉल्सची 2 हात करत दिवसभर चौफेर लढतो तो। आधीची अपॉइंटमेंट असेल तर दुसरी सोय करून देतो रिक्षाची। जाता येता अनेक गोष्टी उरकतो। कोणाचं दळण, भाजी, फुलपुडा, गौरी गणपतीत, दिवाळीत तर उसंत नसते त्याला। दिनूला प्रत्येक घराची इत्थंभूत माहिती, कोणाकडे पाहुणे आलेत, कोणाचं लग्न ठरलंय, कुणी आजारी आहे आणि इंटरनल प्रेम प्रकरण सुद्धा। दुपारचा चहा घेता घेता मग कोणत्या तरी म्हातारीला सोसायटीची इत्थंभूत माहिती घर बसल्या मिळते। नाही नाही,
आत्ता या वेळेला कुठे बाहेर नाही फिरकायचं. सोसायटीतील मुलांना बिनदिक्क तोरडायचं लायसन्स आहे त्याच्याकडे. मुलंही या प्रेमळ दिनू काकाचं म्हणणं डावलत नाही. कधी फारच उत्साहात असेल तर छोट्या छोट्या मुलांना रिक्षातून चक्कर मारून खुश करून टाकतो तो आणि त्यांच्या निरागस आनंदात स्वतःचा आनंद शोधतो. या 2-3 सोसायट्यांच्या गळ्यातल्या ताईत आहे दिनू. प्रेमळपणाने बोलणारा, कामाला मागे पुढे न बघणारा, काळजी घेणारा भारवाहक. जोशींचा मंगेश सोसायटीच्या पुढच्या चौकात गाडीवरून पडला. दिनूनं पाहिलं. मंगेशला उचलून रिक्षात घालून दवाखान्यात घेऊन गेला सुद्धा लगेच. पायाला चांगलाच मार बसला होता. दवाखान्यात त्याला धीर देत बँडेज बांधून होईपर्यंत मंगेश बरोबरच थांबला तो. मग त्याला घरी घेऊन आला. मंदाताईंना ते पाहून धक्काच बसला. काळजी करायची काही गरज नाही एवढी मंदाताई. फक्त महिनाभर आराम झाला की बरं आणि एकदम बरा होईल बघा मंगेश. त्यासाठी एवढं डोळ्यातून पाणी काढायची काय गरज? मी आहे ना दवाखान्यात नेण्या आणण्यासाठी. बिनधास्त फोन फिरवा कधीही. अरे पण पडला तेव्हाच फोन नाही करायचा रे. मंदाताई म्हणाला. तुम्ही काय करणार होता तिथे? उगाच डॉक्टरांच्या डोक्याला त्रास. दिनू हसत म्हणाला. नाहीतर काय, उगीच बावरून जातात घरची माणसं म्हणूनच नाही कळवलं. डॉक्टरांनी विचारलं, बरोबर कोणी घरचे आहेत का? म्हटलं मीच आहे घरचा. माझ्याशी बोला काय बोलायचं ते. मंदाताईंच्या डोळ्यातलं पाणी दिनूच्या शब्दांनी घळाघळा वाहू लागलं. ही औषधं घ्या बरं. कशी घ्यायची ते सगळं लिहिलं आहे डॉक्टरांनी चिठ्ठीत. अरे पण या सगळ्याचे पैसे द्या हो सावकाशीने. ना तुम्ही कुठे जाणार आहात ना मी. त्यांना पुढचं काहीच न बोलू देता त्यानं मंगेशला रिक्षातून उतरवून घरात कॉटवर निजवलं. निघू का रे मंगेश? आराम कर आता. आभाराचे शब्द तोंडातून निघण्याआधीच दिनू पुढच्या कामासाठी सरसावला. सणासुदीला दिनूचा सुद्धा डबा भरला जातो घराघरामधून. मग आपोआपच श्रीमंत होऊन जातो तो. माणुसकीची श्रीमंती. वच्छी मावशी, तुम्ही काही काळजी करू नका. एकदा मी सांगितलं ना येणार म्हणून, मग येणारच. रात्री बेरात्री सुद्धा कितीही वाजता फोन करा, मी हजर होईन 5 मिनिटात. दिनू मावशींना धीर देत होता. मावशींची मुलगी बाळणपणाला आली होती. तिचं नाव उमा. वच्छी मावशींची एकुलती एक मुलगी. दिवस भरत आले होते. जशी माहेरी आली होती तशी दिनूनं भावासारखी जबाबदारी घेतली होती. सांभाळून व्यवस्थित न्यायचा तो तिला. कुठे जायचे असेल तर ती असायची मग एकदम निर्धास्त. स्वतःची आणि येणाऱ्या बाळाचीही जबाबदारी या कृष्ण सारथ्यावर सोपवून म्हाताऱ्या काका आणि वच्छी मावशींच्या घराला आपोआपच त्याचा भक्कम आधार मिळाला होता. मावशींची चिंता सरली होती. तोही येता जाता लक्ष ठेवायचा. हवं नको ते मधून येत विचारत राहायचा. काही बाई आणून द्यायचा. उमाचं सासर दुसऱ्या शहरात आणि नोकरीमुळे तिच्या नवऱ्यालाही येथे येणे कठीण होतं. आता कधीही डिलिव्हरी होणार होती. मावशींना टेन्शन आलं होतं. दवाखाना तसा जवळच होता. दिनूलाही त्यांनी सांगून ठेवलं होतं. रात्री उमाच्या पोटात कळा यायला सुरुवात झाली. मावशी दिनूचा फोन फिरवत होत्या. लागेच ना, सारखा आउट ऑफ कव्हरेज. बऱ्याच वेळानंतर मावशींचा धीर खचला. उमा पोटात कळा देऊन बेजार झाली होती आणि अचानक दिनूची हाक आली. मावशी या घेऊन ताईंना लवकर. जाऊ दवाखान्यात पटकन. उमाला दवाखान्यात नेऊन ऍडमिट केल्यावर मावशींनी दिनूला विचारलं, एवढा वेळ कुठे होतास रे? तुला फोन करून करून थकले पण लागेच ना. मावशे, अगं मुलगा तापानं फणफणलाय. त्याला दवाखान्यात घेऊन गेलो. डॉक्टर म्हणाले रक्ताच्या तपासण्या करायला लागतील. ऍडमिट केलं. तिथे रेंज नव्हती. काउंटरपाशी आलो पेशंटची नोंदणी करायला, तो तुझे इतके सारे मिस कॉल दिसले. म्हणलं नक्कीच गडबड असेल. बायकोला तिथे बसवून लगेच येतो म्हणून सांगितलं आणि इकडे आलो बघ. तुला शब्द दिला होता ना. त्यानंतरच्या उमाच्या डिलिव्हरी मधल्या अडचणी, रक्ताच्या बाटल्यांची लागलेली गरज, दिनूनं धावपळ करत रक्तपेढीतून मिळवलेली मदत, सारं काही शब्दात मांडणं कठीण होतं. डिलिव्हरी झाल्यानंतर नर्स बाळाला घेऊन आली. घ्या बाळाला आजीबाई. बाळाला पहिल्यांदी तिच्या मामाच्या हातात द्या, उमा भारावून बोलली. त्या नाजूकशा बाळाच्या कोळ्या स्पर्शानं की उमानं दिलेल्या नात्याच्या उपाधीनं काय की दिनूचे डोळे मात्र ओलावले. मन भरून आशीर्वाद आणि 100ची नोट बाळाच्या हातापाशी ठेवत त्याने गदगदित होऊन मान फिरवली.
मावशी आता निघू मी, जाऊन मुलाकडे बघतो आणि तो उमाच्या डोक्यावर हात फिरवून निघाला. वच्छी मावशीने पाठमोऱ्या मनुष्यरूपी देवाला धन्यवाद देत हात जोडले. दुसऱ्या दिवशी सोसायटीत दिनूचीच हवा. दिनूच्या मुलाला भेटायला भरपूर खाऊ घेऊन सोसायटीतल्या लोकांची गर्दी. डिस्चार्जच्या वेळी बिल सुद्धा कोणीतरी सहज भरून टाकलेला. माणुसकीची श्रीमंती, दुसरं काय. दिनूचाच बसा. दिनूला या कौतुकाशी काही घेणं देणं नाही. तो आताही उभा असेल सोसायटीच्या कोपऱ्यावर, हातात डायरी आणि पेन तयार ठेवून, कोणाच्या तरी फोनची वाट बघत. आपल्याला ही कथा कशी वाटली हे लाईक आणि शेअर करून जरूर कळवा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा. धन्यवाद.